सगळ्या गोष्टीचे उत्तर ते तिथे देतील आम्हाला आणि हे सगळं ते घेऊन येतील. दप्तर पूर्ण ग्रामपंचायतचं नारायणगावचं तिथे येणं गरजेचं आहे आणि ते आलं तर तुम्ही जर खरे असाल तर तुम्ही घेऊन याल आणि जर तुम्ही खरे नसाल तर तुम्ही ते काहीच घेऊन येणार नाही पेपर. जर तुम्ही खरे आहेत तर सगळे हिशोब आम्हाला ग्रामसभामध्ये 29 ऑगस्ट रोजी हे सगळं तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. तुमचं जे म्हणणं आहे की त्यांनी जे नोंदी घातल्यात खोटे करार करार त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? ग्रामसेवक असं तुमच्यावर काय तशी कारवाई झाली पाहिजे का? त्याबाबत तुम्ही काही पाठपुरावा करणार आहे गुन्हा दाखल करण्यासाठी? हो, मी पाठपुरावा ऑलरेडी करत आहे. ज्यापासून यांनी हे सगळ्या मला जेव्हा कळलंय 30-35 कोटीचा घोटाळा आहे आपल्या नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये, जर तुम्ही एवढे निधी घेतलेले आहेत मग पैसे गेले कुठं, हा सगळ्यात पहिला माझा हे चालू झालाय, इथून सुरुवात झाली. आणि नंतर ह्यांनी प्रत्येक गोष्टीच्या मागे सगळे कुठल्याही असो म्हणजे आणि ह्या गोष्टी सदस्यांना तर माहितीच नाहीये. मुळात एक गोष्ट सांगते दादा, 2018 पासून हे आलेत निवडून. जेव्हा स्वतः सरपंच होते बाबूभाऊ पाटे, हे स्वतः सरपंच होते, तेव्हा ह्यांच्या काळामध्ये 6-6 महिन्याला सदस्यांना चान्स भेटत होते उपसरपंचचे. आणि आज स्वतः उपसरपंच आहेत, गेले 2.5 वर्ष झाले. आजकाल लेडीजला नाही उपसरपंचाचे चान्स देत तुम्ही, का सदस्यांना चान्स देत नाही, का स्वतःकडेच उपसरपंचाचा चान्स ठेवलेला आहे, का दुसऱ्यांना तुम्ही देत नाही? म्हणजे सदस्य कटपुटली आहेत का? तुम्ही पाहिजे तसे नाचवणार? हेच झालं ना. म्हणजे ग्रामपंचायत फक्त नाही भाऊसाहेब नाही सरपंच, हे फक्त बाबूभाऊ पाटेच चालवतात. आणि हा 30 ते 35 कोटीचा घोटाळा आहे. त्याचे सगळे रेकॉर्ड आणि पेपर्स आहे माझ्याकडे आहेत. मी ग्रामसभेमध्ये हे सगळे पेपर दाखवणार आहे. ऑलरेडी मी हे सगळे पत्रकारांना ऑलरेडी दिलेले आहेत. आता तुम्ही त्याची खोटी बिलं जरी बनवली किंवा तर उद्या विकास कामे झाली, तुम्ही करोडोचे विकास कामे केलीत, मग ते विकास कामे कुठे केली आहेत ती आमच्या नारायणगावमध्ये काही लोकांना दिसतच नाहीये. आज जर बेनके दादांनी, आशाताईंनी, कोराळे दादांनी जी कामं केली आहेत ही लोकांना माहिती आहेत. मग तुम्ही नवीन कुठली कामं केलेली आहेत ती तुम्ही आम्हाला दाखवायची. आणि तुम्ही जर खरे असाल तर मला सगळे हे पेपर घेऊन ग्रामसभेमध्ये बसाल. परत असं नका बोलू की तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, तुम्ही आम्हाला काय केलं नाही, तुम्ही आम्हाला कल्पना द्यायची. या गोष्टी आम्हाला त्या दिवशी उडवाउडवीची उत्तरं देऊ नका. आणि 4-5 मित्र परिवार तुमचा ठेवणार का, तिला बोलून देऊ नका. तरी पण मी बोलणार. तुम्ही त्यांनी जरी कधीच नाही बोलले तुमचे वेगळे ग्रामसभा बोलू शकत त्याबाबत. आता तुम्ही जे हे डॉक्युमेंट म्हणताय त्यांनी जे खोटे केले, करारनामा खरेदी केले, त्यांनी जो फ्रॉड केला त्याबद्दल ग्रामसेवकाची आपण पुढे तक्रार केली होती का? हो, केली ना. मी पोलीस स्टेशनला वगैरे अर्ज दिले. जेव्हा पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला जेव्हा अर्ज दिले आणि मी जेव्हा मीडियापर्यंत गेली, पाठपुरावा घ्यायला गेली, तेव्हा ह्यांनी लगेच माझा जो माझ्या नावावरती अटक होता तो त्यांच्या नावावर केला, परत लगेच माझ्या नावावरती फिरवला. अर्जंट बेसवरती लगेच ताबडतोब फिरवला. नाही, आता माझं त्यांनी फिरवलं ना म्हणून मी शांत घेतलं होतं. पण यांच्या वारंवार जेव्हा मी ग्रामपंचायतमध्ये घुसली, जेव्हा मला ह्याच्यातला अभ्यास, मी म्हटले एक्झॅक्ट आपला निधी कुठे येतोय, आपले पैसे कुठे जातात, नक्की खरंच एवढा म्हणजे आपण जी कचऱ्याची व्यवस्थापन करतो त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय, खरंच त्याला 1,23,00,000 रुपये खर्च झाला असेल का? आज एवढा खर्च कुठे झालाय कचऱ्यासाठी? वर्षभरात तुम्ही एकेका वर्षाला 7 कोटी 8 कोटी काढलेले, 4 कोटी 7 कोटी. मग हा खर्च केलाय कुठे तुम्ही? फक्त विकास कामे टाकलीत. विकास कामे आहे. कचऱ्यासाठी काय लागतं? कचऱ्याची एक गाडी लागते, त्याला डिझेल लागतो, इंधन बिल पण तुम्ही वेगळा काढलेला आहे, जेसीबीचा बिल पण वेगळा काढलेला आहे. मग घनकचऱ्याची अशी व्यवस्था काय केलेली आहे की तुम्ही त्याच्या खाली लाखो आणि करोडो काढलेले आहेत. आणि त्याच्याच बरोबर बंदिस्त गटर जिथे बांधलेले आहेत त्या बंदिस्त गटर तुमच्या आणि सांडपाणी हे कुठे एवढे केलेलं आहे त्यांनी ते दाखवा आम्हाला. तुम्ही दाखवा आम्हाला. तुम्ही येताना हे सगळे पेपर घेऊन या. 2018 पासून 2026 पर्यंत सगळे पेपर्स आणा. नाही तर तुम्ही त्यावेळेस काय बोलणार की मी आम्हाला वेळ द्या, मी पेपर आणतो, मी तयार करतो. तर काही गरज नाही. माझ्याकडे हे सगळे पेपर आहेत आणि मी हे तयार केलेले आहेत. ऑलरेडी ऑल सेट माझे तयार झालेले आहेत. यांनी 29 ऑगस्टला 2026 सकाळी 11 वाजता मुक्ताई मंदिरात यावं आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावं. ह्याला सरपंच, भाऊसाहेब आणि सदस्य हे ऑल जबाबदार असणार आहेत. एवढा निधी गेलाय कुठं? आज 30-35 कोटीचा घोटाळा, एवढे पैसे गेलेत कुठे? याचं त्यांनी आम्हाला त्या दिवशी उत्तर द्यायचे. 4 ते 5 वर्षात 30 कोटी रुपये काढले. हो, 4 वर्षाचं आहे. 4 वर्षात अजून आहे माझ्याकडे. मी अजून स्टडीज चालू आहे माझं. पण 4 वर्षात एवढे पैसे काढलेले गेले. हो हो हो.
सांडपाण्याला बंदिस्त गटार, गाड्यांच्या दुरुस्ती, जेसीपीचे बिल, आणि ह्यांचं काय असतं माहितीये का, ह्यांना ज्यांना वोटिंग दिलंय ना, किंवा ह्यांचे जे कार्यकर्ते असतील जवळचे 4-5, त्यांनाच हे कॉन्ट्रॅक्ट देतात. आणि यांचा दुसरा एक पॉइंट जो जवळ आहे ना, आता सदस्यांना कोण कॉन्ट्रॅक्ट देतं का? ग्रामपंचायतच्या, सदस्यांना काम करतात. बरोबर ना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना पण काम दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिले दुसऱ्याला, पण त्याच्या मागे हेच आहेत, बॉडीच आहे यांची याच्यातली, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या नावाने दिलंय, पण ते तुम्हाला फक्त कागदोपत्री नाव आहे, पण काम गटराचे बाबूभाऊ पाटेच करतायत. हे क्लिअर कट मला माहिती आहे. काय आव्हान करणार आहे नारायणगावला हे आव्हान करणारे, अद्याप तुम्ही नारायणगावकरांनी कुठलीही ग्रामसभेला न हजर राहिल्यामुळे आपले जे विकास कामांसाठी पैसे आलेले आहेत ते आपल्या गावासाठी नाही लागलेले आहेत, ह्यांनी ह्यांच्या घरासाठी लावलेले आहेत, ह्यांनी ह्यांच्या प्रॉपर्टी घेण्यासाठी लावलेले आहेत. नारायणगावमध्ये जागोजागी आळेपाटा असो, नारायणगावमध्ये किंवा भीमाशंकर असो, अशा जागी यांनी पुण्यामध्ये फ्लॅट घ्या, जागा घ्या. मग तुम्ही एवढे पैसे आणले कुठे? तुम्ही जेव्हा ग्रामसभेत सरपंच पदावर निवडून आलते तेव्हा तुमची परिस्थिती काय होती आणि आता तुमची परिस्थिती कशी झाली आहे? मग एवढा पैसा आला कुठून तुमच्याकडे? मग आमच्या नारायणगावचा तुम्हाला जर विकास नाही करायचा आहे ना, मग ते आमचे पैसे तुम्ही वापरता का? नारायणगावच्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही ग्रामसभेला उपस्थित राहा. हो, मला ग्रामसभेला सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि माझ्याकडे जे आहे त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावे सगळ्या गोष्टीचं. धन्यवाद ताई, आपण पुणे ब्रेकिंग न्यूज संपर्क साधला. थँक्यू.